बेसिक कॅनव्हाच्या पद्धतीने ई बुक कशा पद्धतीने बनवायची हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आणि खरं सांगायचं तर मित्रांनो तुम्ही त्या व्हिडिओला खूप जबरदस्त असा रिस्पॉन्स दिला. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्लॉर या फ्री टूलचा यूज करून तुम्ही कशा पद्धतीने ई बुक जनरेट करू शकतात. हो मित्रांनो, त्याच्यात थोडे मॉडिफिकेशन चेंजेस वगैरे आपल्याला करावे लागतील, जे की ओके म्हणजे पूर्ण ई बुक झिरो पासून बनवण्यापेक्षा ते थोडं इझी. आणि या सेम मेथडचा यूज करून मी आणि माझ्यासारखे अनेक असे कंटेंट क्रिएटर आहे की जे खूप चांगल्या पद्धतीने मनी मेकिंग करताय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही पण कशा पद्धतीने ही मेथड फॉलो करून घर बसल्या एक चांगली इन्कम जनरेट करू शकतात. सर्वात पहिले आपण क्लॉरला प्रॉम्प्ट कसं द्यायचा ते बघणार आहे. त्यानंतर क्लॉरच्या मदतीने ई बुक कशा पद्धतीने जनरेट करायची, त्यानंतर क्लॉरने ई बुक वगैरे जनरेट केल्यानंतर तिच्यात नोटिफिकेशन कॅनव्हाच्या पद्धतीने कसे करायचे, जे काही चेंजेस वगैरे. त्यानंतर चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची आपण एका सिक्रेट वेबसाईटचा यूज करणार आहे, जिच्या थ्रू आपण ई बुकची सेल करू शकतो. हे सगळं मी व्हिडिओच्या लास्ट पर्यंत डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला क्लॉडच्या द्वारे ई बुक बनवण्यासाठी प्रॉम्प्टची गरज लागणार आहे, सो आपल्याला ती प्रॉम्प्ट तयार करायचं आहे. आता प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी आपल्याला ChatGPTची हेल्प घ्यावी लागेल. आता ChatGPTला तुम्ही तुमच्या भाषेत सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने ई बुक वगैरे हवी आहे. आता जसं की मी इथं लिहिते, आता जसं की मी त्याला इथं सांगितलं की मला फ्रीलान्सिंगचे पैसे कसे कमाई या टॉपिकवर म्हणजे ई बुक वगैरे हवंय. त्यानंतर कशा पद्धतीची स्टाईल असायला हवी, किती पेजेसची ई बुक असायला हवी, ते सर्व मी डिटेलमध्ये त्याला सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर एंटर या बटनावर क्लिक करून द्या. आता काही सेकंदातच आपला प्रॉम्प्ट वगैरे तयार होऊन जाईल. आता हा एकदम डिटेल प्रॉम्प्ट आहे जो की आपल्याला आता क्लॉरमध्ये पेस्ट करायचा आहे. आता जस्ट तुम्हाला हा प्रॉम्प्ट कॉपी करून क्लॉर या टूलवर येऊन जायचं आहे आणि तिच्यात तुम्हाला तो जो काही प्रॉम्प्ट आपण ChatGPTने कॉपी केलेला आहे तो इथं पेस्ट करून द्यायचा. त्यानंतर इथं खाली तुम्हाला बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे. आता क्लॉड ई बुक बनवण्याच्या प्रोसेसला म्हणजे त्याने स्टार्ट केलेलं आहे. थोडं टाइम घेईल कारण की ई बुक बनवायचे, मॅगी बनवायची नाही, सो थोडा वेट करा. आणि हिच्यात जे काही थोडेफार चेंजेस वगैरे असतील ते तुम्हाला स्वतः करायचे. ई बुक कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे, सो टेन्शन नका घेऊ की स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने करेक्शन वगैरे करू शकतात ई बुकमध्ये. मित्रांनो, क्लॉरने आता आपल्याला एक परफेक्ट अशी ई बुक वगैरे बनवून दिलेली. हिच्यात थोडेफार चेंजेस आहे जे की आपल्याला करायचे. सो आता सिम्पली आपल्याला काय करायची तर वरती तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्या याच्यावर क्लिक करायचं आहे. आता आपली जी काही ई बुक आहे ती डॉक्स फाईलमध्ये डाउनलोड झालेली, ती डॉक्समध्ये याच्यासाठीच केली जेणेकरून आपण तिला एडिट वगैरे करू शकतो. आता सिम्पली तुम्हाला कॅनव्हा या टूलमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला अपलोड हा ऑप्शन दिसेल टॉपला, तिच्यावर क्लिक करायचं आहे. अपलोड फाईलमध्ये जाऊन आपली जी काही फाईल आपण डाउनलोड केली ई बुकची ती आपल्याला अपलोड करायची. आता जसं की फ्रीलान्सिंगचे पैसे कसे कमाय हे जी स्पेसिफिक आपण ई बुक रेडी केली होती क्लॉडच्या मदतीने ती आपल्याला अपलोड करून घ्यायची. आता ती अपलोड झालेली, तिला ओपन करून घेऊ आपण न्यू टॅबमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इथं म्हणजे किती सारं म्हणजे करेक्शनची गरज आहे. जसं की इथं त्याने प्रॉपर टायटल वगैरे घेतलेलं नाही, सो आपण इथं टायटल वगैरे आता त्याचं प्रॉपर करून घेऊ. त्यानंतर वरचा कलर आणि खालचा कलर थोडा वेगवेगळा आहे, सो आपल्याला सेम कलर पण करून घ्यायचा आहे. बेसिक जे चेंजेस वगैरे ते लगेच समजतात की काय कसं करायचं. त्यानंतर हिच्यात तुम्हाला खाली जे काही ते तुम्ही नाव तुमचं देऊ शकतात. आता जसं की विनीता माली आणि हे कम्प्लीट प्रोल मॅप याची काही गरज नाही आता सध्याला. त्यानंतर हिच्यात बघा तुम्ही बघू शकतात की स्पेस वगैरे खूप जास्त आहे, ती स्पेस आपल्याला कमी करायची आहे, सो ती स्पेस कमी करा. त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट जर तुम्ही बघू शकत असाल तर हिच्यात नाही का हा जो काही कलर आहे तो प्रॉपर विजिबल नाही होते, म्हणजे युजरला समजायला हवं ना, सो हिच्यात प्रॉपर कलर वगैरे आपण करूया. कलर वगैरे म्हणजे कलर वगैरे कोणते पण द्यायचे नाही आहे, ब्लॅक कलर ठीक असतो. त्यानंतर जो गॅप आहे तो कमी करायचा आहे आपल्याला. मित्रांनो, असे बेसिक चेंजेस तुम्हाला करायचे जे की मी तुम्हाला एक्सप्लेन केले. त्यानंतर तुम्ही इमेजेस पण याच्यात ॲड करू शकतात. आता आपली ई बुक म्हणजे रेडी आहे बऱ्यापैकी. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हिला डाउनलोड करायचं. आता डाउनलोड कसं करायचं तर सिम्पल आहे. इथं तुम्हाला शेअर हा ऑप्शन दिसत असेल, त्या शेअर या बटनावर क्लिक करून तुम्हाला काय करायची तर डाउनलोडचं ऑप्शन आहे. डाउनलोड तुम्हाला आता इथं दोन दिसत आहेत, डॉक्स आणि PDF. आता आपली म्हणजे ई बुक रेडी आहे, सो आपल्याला डॉक्समध्ये न करता PDF मध्ये करायचं आहे. सो PDF ऑप्शन ऑन करा आणि डाउनलोड करून घेऊ आता आपण.
बघा आपली PDF आता कॅनवाची तयार झालेली आहे. आता आपली ईबुक ऑलमोस्ट रेडी आहे. आता आपल्याला एका सिक्रेट वेबसाईटवर जायचंय ज्याच्या थ्रू आपण ईबुकचा सेल वगैरे करणार आहे. आणि या टूलचा यूज करून मी स्वतः खूप चांगल्या पद्धतीने मनी मेकिंग देखील केलेली आहे. मित्रांनो तुम्हाला क्रोमवर येऊन इथं सुपर प्रोफाईल टाईप करायचं आहे. जी काही पहिली लिंक दिसेल superprofile.bio त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला म्हणजे हे एक सिक्रेट टूल आहे. याच्यात आपण आपलं जे काही ईबुकचं आहे ते सेटअप वगैरे करू शकतो. जस्ट तुम्हाला साइन इन हे करून घ्यायचं आहे. सुपर प्रोफाईलच्या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसून जातील. सर्वात पहिला ऑप्शन आहे स्टोअर. तिच्यावर तुम्ही तुमचं स्वतःचं स्टोअर पण तयार करू शकतात. आता आपल्याला आपलं जे काही काम आहे ते म्हणजे पेमेंट पेज वगैरे ते आपल्याला क्रिएट करायचे. सो इथं खाली तुम्हाला ऑटोडीएमच्या खाली एक ऑप्शन दिसत असेल एक्सप्लोर ऑल ॲप्स, त्या ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट पेजवर म्हणजे जायचं आहे. आता पेमेंट पेजवर गेल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे क्रिएट पेमेंट पेज, कारण की आपल्याला आपली जी काही ईबुक आपण बनवलेली क्लॉडच्या पद्धतीने ती अपलोड करायची आहे. सो इथं मी ऑप्शनवर क्लिक करेल. आता तुमच्या समोर दोन ऑप्शन येतील. त्यापैकी पहिला जो काही ऑप्शन आहे डिजिटल प्रोडक्ट तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जे काही तुमचं टायटल वगैरे असेल जसं की फ्रीलान्सिंग गाईड इन हिंदी ते टायटल तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. तुम्ही जे काही चेंजेस कराल ते तुम्हाला इथं साईटमध्ये प्रिव्ह्यू पण म्हणजे बघता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तुम्हाला तुमची जे काही इमेज वगैरे तुम्ही कव्हर पेज बनवलेलं असेल ईबुकचं ते तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. जसं की माझ्याकडे ऑलरेडी होतं सो मी ते अपलोड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनचं ऑप्शन दिसेल गेट इट नाऊ वगैरे. त्यानंतर जे काही टेस्टिमोनियल असतील ते पण तुम्ही इथून ॲड करू शकतात. त्यानंतर FAQ बरेचसे लोकांचे क्वेश्चन असतात ते पण तुम्ही इथं ॲड करू शकतात. सर्वात महत्त्वाचं अबाउट मी म्हणजे तुमच्याविषयी पण तुम्ही तिथं इन्फॉर्मेशन वगैरे देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. नेक्स्ट आपण जी काही ईबुक वगैरे बनवलेली ती ईबुक आपल्याला आता इथं अपलोड करायची. सो मी तिच्यावर क्लिक करते. जी काही PDF आपण अपलोड केलेली ते आपल्याला अपलोड करून घ्यायची. त्यानंतर इथं खाली प्राइसिंगचा ऑप्शन येतोय तर तुम्हाला ती प्राइस वगैरे ठेवायची. आता फिक्स प्राइस ठेवायची असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात 199. आता मला 199 रुपीज ठेवायची. सो मी इथं सेव्ह अँड कंटिन्यू करते. त्यानंतर हे ॲडव्हान्स सेटिंग आहे. ॲडव्हान्स सेटिंग म्हणजे तुमची जी काही थीम आहे आता जसं की इथं वरती 3 ऑप्शन आहेत. एक डिफॉल्ट आहे, एक ही दुसरी आहे आणि ही एक अशा प्रकारची. बट मला फर्स्ट थीमच म्हणजे बेस्ट वाटते सो मी तीच घेते. त्यानंतर इथं तुम्ही तुमचं ईमेल IDचं व्हेरिफिकेशन कोड वगैरे पण ॲड करू शकतात. म्हणजे एक्स्ट्राचे फीचर्स आहे हे तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात. त्यानंतर पब्लिश करून द्यायचं आहे सिम्पली. आता तुमचं जे काही पेमेंट पेज वगैरे ते अगदीच तयार झालेलं आहे ते पण म्हणजे 2 मिनिटाच्या आत. मित्रांनो इथं किती सेल झाला आहे काय रेव्हेन्यू वगैरे आलेला आहे ते सगळं तुम्हाला इथं पाहायला भेटून जाईल. मित्रांनो दुसरा सर्वात महत्त्वाचं फीचर ते म्हणजे ऑटोडीएमचं. आता तुम्ही बघितलं असेल बरेचसे क्रिएटर काय करतात की त्यांच्या रीलमध्ये सांगतात की कमेंट वगैरे करा स्पेसिफिक रीलवर आणि तुम्हाला मी लिंक वगैरे देऊन देऊ. ते जे काही फीचर्स काम वगैरे असतं ते ऑटोडीएमचंच असतं ते हे टूल करतं. आतापर्यंत सेम मेथडने मी म्हणजे 6.9 के लोकांना म्हणजे DM शेअर केलेलं आहे या टूलचा यूज करून आणि इतके फॉलोअर्स गेन केलेले. हे सगळं तुम्हाला इथून दिसून जाईल. आता जसं की ते ऑटोमेशन कसं क्रिएट करायचं तो सिम्पली तुम्हाला इथं वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमची जी काही पोस्ट किंवा रील असेल तिच्यामध्ये तुम्ही करू शकतात. सपोज मला म्हणजे माझ्या एका ह्या रीलवर ऑटोमेशन सिलेक्ट करायचं तर मी त्याच्यावर क्लिक करेल. त्यानंतर इथं स्पेसिफिक कीवर्ड्स स्किल तुम्ही मल्टिपल म्हणजे कीवर्ड्स पण टाकू शकतात जे तुम्ही स्पेसिफिक त्या रीलमध्ये सांगितलेले ते. त्यानंतर नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचा हा जो काही वरचा म्हणजे ऑप्शन आहे तो DM आस्किंग टू फॉलो यू हा नक्की ऑन करा कारण की याच्यानेच लवकर फॉलोअर गेन होतात. सो या ऑप्शनला नक्की क्लिक करा. त्यानंतर इथं ॲड बटनावर क्लिक करून तुमची जी काही लिंक असेल डॉक्युमेंटची ती तुम्ही ॲड करू शकतात. देन नेक्स्ट करून कन्फर्म अँड लॉन्च म्हणजे थोडक्यात तुमचं जे काही ऑटोडीएमचं फीचर वगैरे राहील ते या टूलचा यूज करून तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला सुपर प्रोफाईल हे टूल ट्राय करायचे तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्यासोबत पिन कमेंटमध्ये पण दिलेली त्या लिंक थ्रू तुम्ही क्लिक करून ट्राय करू शकतात. मित्रांनो आता ईबुक बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे रेडी आहात. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.